प्रकार भाजपकडून चाललेला आहे हे बघून घ्या सगळी काय परिस्थिती केली आज आमच्या घराची हे दाखवा रे सगळं दाखवा हे सर्व दाखव ही पुरी परिस्थिती दाखव गाडी बी दाखव कशी पाडली दाखव गाडी काल सर दिसू दे करू त्याला खिडक्या दाखव ते खिडक्या खुर्च्या दाखव सर्व ते या प्रभाग क्रमांक 2 मध्ये हे भाजपचे गुंड उमेदवार विलास शिंदे ज्याचा तोड्या पाण्याचा धंदा आहे जो लोकांच्या प्रॉपर्ट्या बळकवतो या हरामखोराने माझ्या घरावर येऊन दगडफेक केली। माझी अंधाई दारामध्ये बसलेली होती तिला काही दिसत नव्हतं। माझ्या घरामध्ये लहान लहान लेकरं बसलेले होते की काचेची या खिडकीच्या काचा देखील फोडलेल्या आहेत आणि या हरामखोरांची दहशत ही धुळेकरांना मोडकळीस काढा। या भारतीय जनता पक्षाला जमिनीत गाडल्याशिवाय धुळेकरांनो या धुळे शहरातली गुंडगिरी संपणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो या धुळेकर नागरिकांनो मतदारांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो ही जी काही परिस्थिती आहे या धुळे शहरामध्ये निर्माण झालेली आहे या परिस्थितीला ही भाजपची गुंडगिरी कारणीभूत आहे। मी सर्वांना सांगतो उद्याच्या मतदानामध्ये हे सर्व दाखवलं पाहिजे। उद्याच्या मतदानामध्ये या भाजपच्या उमेदवारांना गाडलं पाहिजे। या आरामखोर 2-2, 5-5, 7-7 हजार रुपये खुल्या वाटून राहिले आणि लोकांना त्रास देऊन राहिले। माझी धुळेकर जनतेला विनंती आहे आता तुम्ही विचार करू नका ही धुळे शहरातली गुंडगिरी जर तुम्हाला संपवायची असेल तर या भाजपच्या या नगरसेवकांना उद्या पराभूत केल्याशिवाय आपल्याला या धुळे शहरामध्ये गुंडगिरी संपवता येणार नाही। हे बघून या माझ्या घराची काय परिस्थिती केलेली आहे। मर्द बायांवर दगडफेक करून गेलेले महिला होत्या घरामध्ये तिथं दगडफेक करून गेलेले माझ्या घरावरती। अरे इजड्यांना लढायचंय तर मर्दासारखे लढा इजड्यासारखे काय लढताय। विलास शिंदे तुझे तोड्या पाण्याचे धंदे तुझे लोकांचे घर बळकवण्याचे धंदे तुला सांगून देतो निवडणूक उद्या संपून जाणार आहे। परवापासून तुझा मनोज मोरे समोर कसा टिकशील तुला दाखवतो। रेतीचे धंदे तापीतून रेती चोरून आणतो हरामखोर 2 नंबरचे धंदे करतोय खोटा पत्रकारिता करतो। तुला उद्या मनोज मोरे काय दाखवतो तुला मी उद्याची निवडणूक फक्त होऊन जाऊ दे। तुझ्या मागे किती कोणते कोणते नेते पुढारी आहे ना तुला बघतोच मी हरामखोर तू फक्त बघ तुझी उद्या काय हालत करतो। इजडे महिलांवरती दगडफेक करून पळून गेले दाखव रे साल्यांना तुमच्यामध्ये हिंमत असेल ना समोरासमोर उद्याची निवडणूक ही जडा करे तू रे मर्दासारखा अरे मर्दासारखा लढणार रे ही जडा घरापर्यंत तो बाया पोरींपर्यंत लाज वाटायला पाहिजे तुला रे भाड्या तू बाबुर्द्यावरून आलाय ना तुला परत बाबुर्द्याला पाठवला मी तू बघून घ्या आता भाजपाची मस्ती जिरवा यांची मस्ती जिरवा महिलांना पाहून दगडफेक करता ये इजडे ते दाखव रे ते काचा फोडून गेला दगड फेकून गेला ते पूर्ण दाखवते घरामध्ये दगड पडलेले आईवरचे आईकडे दगड पडलेले दाखव ती खिडकी पण लेकरं तिथं बसले ते काच बेडवर पडले ते पण हॅलो हा लावतो तुला फोन ता आणि ते आला सगळ्यांच्या बघा येतोय कारण बघा येतो मस्ती